नमस्कार, आप देख रहे हैं भारत न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज भंडारा शहर के महाडा कॉलोनी इलाके में हाल ही में बने डामरी रोड की हालत सिर्फ 4 दिन में ही खस्ताहाल हो गई है। भारी वाहनों के गुजरते ही रोड पर निशान पड़ गए और पहले ही बारिश में गड्ढे बनकर उसमें पानी भर गया। ये काम नगर परिषद या भंडारा के तथाकथित मानस पुत्र ठेकेदार द्वारा किया गया। शिवसेना जिलाध्यक्ष संजय रहपाडे ने नगर परिषद को 7 दिन में जांच कर दोषियों पर कार्रवाई का अल्टीमेटम दिया है, अन्यथा आंदोलन की चेतावनी दी है। भारत न्यूज टीवी भंडारा से हंसराज की रिपोर्ट। भंडारा शहरातील नागरिकांसाठी हे दुर्दैवच म्हणावं लागेल की मागच्या 3 वर्षापासून भंडारा शहरकरांना रस्ते उखडलेले आहेत, निकृष्ट रस्ते आहेत, खड्डेयुक्त रस्ते आहेत. अशा रस्त्यावरून त्यांना रोजची आपली दैनंदिन वहिवाट म्हणा हे सर्व करावं लागत आहे. अशातच मध्यंतरी सिवेज लाईनचा पाईपलाईनचा विषय आला. 165 करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी भंडारा शहरात सिवेज लाईनचं काम सुरू आहे. परंतु मागच्या 3 वर्षापासून हे सिवेज लाईन पाईपलाईनचं काम ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी मात्र फक्त नाली बुजवून परिस्थिती तशीच असल्यामुळे ठिकठिकाणी भंडारा शहरातले अंतर्गत रस्ते असतील किंवा मुख्य रस्ते असतील त्या ठिकाणी माती खाली बसल्यामुळे मोठमोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. त्या नाल्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचणार आहे आणि त्यातून छोटे मोठे अपघात इतर नित्याचीच बाब झालेली आहे. या अपघातातून भंडारा शहरातील किंवा बाहेरील नागरिक असतील अनेक गंभीररित्या जखमीसुद्धा झालेले आहेत. पण तरीसुद्धा प्रशासनाला कुठेही जाग येत नाही. अशाच परिस्थितीत मागच्या आठवड्याभरात भंडारा शहरातील जी माडा कॉलनी आहे त्या माडा कॉलनीमध्ये एका रस्त्याचं डांबरीकरणाचं काम झालं. डांबरीकरण होऊन जेमतेम 4 दिवस झाले. तर त्या रस्त्यावरती एखादं ट्रॅक्टर गेलं, एखादं थोडंसं जड वाहन गेलं तरी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती त्याची चाकाची पूर्ण दाणू एक प्रकारे उमटले जाते आणि पहिल्याच पावसामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे आणि हे काम जे केलं आहे हे या भंडारा शहराच्या नगर परिषदचं म्हणा किंवा भंडारा जिल्ह्यातला जो मानसपुत्र ठेकेदार आहे तो त्या मानसपुत्र ठेकेदाराने हे सर्व कामे केलेले आहेत आणि हे मानसपुत्र कोणाच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी वाढत आहेत. हे सर्व टक्केवारीचा एक प्रकारे परिणाम असल्यामुळे भंडारा शहरातील नागरिकांना या अशा दुर्दैवी रस्त्यावरून आपला जीवन घालवावं लागत आहे. आणि माननीय नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आठवड्याभरात जर त्या कामाची चौकशी लागली नाही आणि चौकशी लावून संबंधित अभियंत्यावरती किंवा कंत्राटदारावरती जर कारवाई झाली नाही तर शिवसेना त्या